आहान समाजवादी विचारांचे कासमनी शिक्षणाची कार्य परोपकाराचे मुंगी साखरेचा रवा सदा बापाच्या मुखात येण्या जाणाऱ्यांचे करी मोठ्या प्रेमाने स्वागत. त्यांनी दिली शिकवण अंतरात मी जपतो, नुसतं त्याच आठवाने मनी गहिवर येतो. बाप वात्सल्य सगुण बाप मायेचे कुंपण, माये बापा वाचून व्यर्थ वाटते जीवन, व्यर्थ वाटते जीवन. एक गजल सादर करतो. शब्द पेरोनी दुधारी भाषणांचे राजकारण, शब्द पेरोनी दुधारी भाषणांचे राजकारण, दोन तोंडी बोलणाऱ्या गांडुळांचे राजकारण. क्या बात है, क्या बात है. स्क्रीन सारे मंच सारे फ्लेक्सही ताब्यात त्यांच्या, स्क्रीन सारे मंच सारे फ्लेक्सही ताब्यात त्यांच्या, दाखवाया सोंग ढोंगी चेहऱ्यांचे राजकारण, दोन तोंडी बोलणाऱ्या गांडुळांचे राजकारण. हेच होते हेच चाले या इथेही त्या तिथे पण, हेच होते हेच चाले या इथेही त्या तिथे पण, ह्या उड्या ज्या मारणाऱ्या बेडकांचे राजकारण, दोन तोंडी बोलणाऱ्या गांडुळांचे राजकारण. गोंधळाचा जो तमाशा चालला हा रोज रोजचा, गोंधळाचा जो तमाशा चालला हा रोज आता, वाटते आता आम्हाला गाढवांचे राजकारण, दोन तोंडी बोलणाऱ्या गांडुळांचे राजकारण. भांडणेही लावती रे भांडणारे भांडतीही, भांडणेही लावती रे भांडणारे भांडतीही, फक्त लोणी खावयाला माकडांचे राजकारण, दोन तोंडी बोलणाऱ्या गांडुळांचे राजकारण. ना जनाची ना मनाची राहिली ना लाज त्यांना, ना जनाची ना मनाची राहिली ना लाज त्यांना, माणसांच्या आतल्या रे लांडग्यांचे राजकारण, दोन तोंडी बोलणाऱ्या गांडुळांचे राजकारण. लोकशाही ही अशी की ठोकशाही चाललेली, लोकशाही ही अशी की ठोकशाही चाललेली, माजलेल्या टोळक्यांचे भामट्यांचे राजकारण. आणि शेवटचा शेर, हेही केले मीच केले तेही केले मीच केले, हेही केले मीच केले तेही केले मीच केले, मीच माझा बाप जन्मा घातल्याचे राजकारण, दोन तोंडी बोलणाऱ्या गांडुळांचे राजकारण. धन्यवाद. तर सरांच्या राजकारण या गझलेवरून दोन ओळी अशा आहे की आज कोणीतरी अशी मस्ती केली म्हणे, आज कुणीतरी अशी मस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे, सावध व्हा रे माझ्या ज्वारी बाजरीच्या कणसांनो, पाखरांनी अरे पाखरांनी बुजगावण्याशी दोस्ती केली म्हणे, आज कोणीतरी अशी मस्ती केली म्हणे. सांगण्याचं तात्पर्य असंच की हा देश पापियांनी नुसता पखाल केला, अहो गांधी तुमच्या देशातला नेता दलाल झाला, होतात भावनांचे गल्लीत भाव येते, होतात भावनांचे गल्लीत भाव येते, तुमच्या 3 बंदरांचा दिल्लीत लिलाव झाला, तुमच्या 3 बंदरांचा दिल्लीत लिलाव झाला. आणि रचना सादर करण्यासाठी मी प्रतिमाताई यांना आमंत्रित करते. दिवंगत रामचंद्र जाधव सरांना मी विनम्र अभिवादन करून माझ्या कवितेस सुरुवात करते. कवितेचे शीर्षक आहे बाप. जीवनाच्या मांदियाळी बाप भासतो फणस, जीवनाच्या मांदियाळी बाप भासतो फणस, सौख्य वाटेवर खास जणू घराचा कळस, सौख्य वाटेवर खास जणू घराचा कळस, दुनियेच्या मैफिलीत
बाप भक्कम श्रीफळ. दुनियेच्या मैफिलीत बाप भक्कम श्रीफळ. लेकरांच्या दुनियेत जल निर्मळ प्रेमळ. लेकरांच्या दुनियेत जल निर्मळ प्रेमळ. जीवनाच्या रंगमंची बाप कैवल्याची गाथा. जीवनाच्या रंगमंची बाप कैवल्याची गाथा. विठ्ठलाच्या दरबारी नित्य टेकवितो माथा. विठ्ठलाच्या दरबारी नित्य टेकवितो माथा. विठुरूप गुणवान बाप सागराचा तळ. विठुरूप गुणवान बाप सागराचा तळ. संकटात लेकरांना देतो एकतेचे बळ. संकटात लेकरांना देतो एकतेचे बळ. भासे एकांत समयी बाप भक्तीचा किनारा. भासे एकांत समयी बाप भक्तीचा किनारा. प्रश्न मालिका सामोरी बाप हक्काचा सहारा. प्रश्न मालिका सामोरी बाप हक्काचा सहारा. बाप तुक्याचा अभंग नित्य पेरवतो विचार. बाप तुक्याचा अभंग नित्य पेरवतो विचार. अलवार मनावर करी शांतीचा प्रसार. अलवार मनावर करी शांतीचा प्रसार. धुंद विशाल सागरी बाप समतेचा नारा. धुंद विशाल सागरी बाप समतेचा नारा. धुंद सुसाट वेगाचा बाप प्रगतीचा वारा. धुंद सुसाट वेगाचा बाप प्रगतीचा वारा. तोच प्रेम उंबरठा भासे पिंपळाचे पान. तोच प्रेम उंबरठा भासे पिंपळाचे पान. सह्याद्रीच्या पुत्रा थोर आहे हृदयात मान. सह्याद्रीच्या पुत्रा थोर आहे हृदयात मान. आहे हृदयात मान. कारण प्रत्येकाच्या ज्याचा बापाचे आपल्याला जो म्हणतो आपण ज्याच्या पाठीवर बापाची थाप असते तो कधीच पोरका होऊ शकत नाही. आणि ज्याच्या पाठीवरची ही थाप जाते त्यावेळेस आपल्याला खऱ्या जगाची किंमत समजते किंवा आपल्या बापाची किंमत समजते. तेव्हा आहे तोपर्यंत आपल्या मायबापांना आपण सर्वांनी जपा. एवढंच मी या दृष्टीने मला सांगू शकते. धन्यवाद. अतिशय सुंदर ताई रचना. नाही मांडला तो कोणी बाप पोती पुराणात. बाप रडत राहिला जसा वनवाराणात. बाप रडत राहिला जसा वनवाराणात. तर मी मभा सरांना तिन्ही व्यक्तींना मी मान्यवरांना विनंती करते की प्रतिमाताईचा सन्मान त्यांनी करायचा आहे. सुंदर अशी रचना बाप या विषयावर ताईंनी सादर केलेली आहे. तर यानंतर आदरणीय संगीतकार मदनदादा यांना मी विनंती करेल की त्यांनी आपली रचना गाऊन घ्यावी, कारण खूप दिवस झाले दादांना मी ऐकलेलं नाही. संसार चार जीवांचे घरटे टाळू भरून पिल्लाना नाव घाली मांडी भरी. चिमणा चिमणीचा संसार चार जीवांचे घरटे टाळू भरून पिल्लाना नाव घाली मांडी भरी. चिमणा पुसून पिल्लाना हळू मांडीवर घेई. चिमणी हळूच पंखाने बाळा काजळ ही घाली. चिमणा पुसून पिल्लाना हळू मांडीवर घेई. चिमणी हळूच पंखाने बाळा काजळ ही घाली. चिमणा राणी भटकूनी चारा पिला सजमवी. चिमणी लाडान पिल्लाना चारा चोचीत भरवी. चिमणा राणी भटकूनी चारा पिला सजमवी. चिमणी लाडान पिल्लाना चारा चोचीत भरवी. अशी लाडाची लेकर प्रेमानं ती सांभाळते. ऊन वाऱ्याचे चटके अंगावर सोसियती.
अशी लाडाची लेकर प्रेमानं ती सांभाळती उन वाऱ्याचे चटके अंगावर सोसी येती दिस असे पालटले दिस असे पालटले पिला नाव पंख फुटली घरटे सोडून दूर आकाशाला झेपावले दिस असे पालटले पिला नाव पंख फुटली घरटे सोडून दूर आकाशाला झेपावले चिमणा चिमणीचा संसार आता उदास उदास चिमणा चिमणीला हो आता एकमेकांचा धार चिमणा चिमणीचा संसार आता उदास उदास चिमणा चिमणीला हो आता एकमेकांचा धार चिमणा चिमणीला हो आता एकमेकांचा धार धन्यवाद धन्यवाद दादा. अतिशय मंत्रमुग्ध असं वातावरण झालेलं आहे. आपल्यासाठीच थोडा वेळ काढा. आपल्यासाठीच थोडा वेळ काढा जो मनाच्या आतला तो गाळ काढा. आपल्यासाठीच थोडा वेळ काढा जो मनाच्या आतला तो गाळ काढा. जे मुरे पाणी कुठे जाते कळेना जे मुरे पाणी कुठे जाते कळेना जे दिसेना शोधुनी ते बीळ काढा. जो मनाच्या आतला तो गाळ काढा. का वजा बाकीच होते बेरजेने का वजा बाकीच होते बेरजेने एकदा बाहेर सारा घोळ काढा. जो मनाच्या आतला तो गाळ काढा. हे भिकारी झोपड्या ह्या सांगती रे आतड्याला बैसलेला पीळ काढा. जिंदगी ही चाललेली पार वाया जिंदगी ही चाललेली पार वाया घुसले डोक्यातले ते खोळ काढा. जो मनाच्या आतला तो गाळ काढा. फक्त फांद्या तोडून थांबू नको तू फक्त फांद्या तोडून तू थांबू नको तू खोल गेलेले तयाचे मूळ काढा. जो मनाच्या आतला तो गाळ काढा. ह्या मनाला लख व्हाया हे करावे ह्या मनाला लख कराया हे करावे त्यावरी ती साचलेली धूळ काढा. आणि शेवटचं शेर की शेवटी पर्याय होता राहिला हा शेवटी पर्याय होता राहिला हा लाव काना खालती तो जाळ काढा. आपल्यासाठीच थोडा वेळ काढा जो मनाच्या आतला तो गाळ काढा. वाव, अतिशय सुंदर अशी गझल होती. हार जेव्हा काळजाच्या पार झाली हार जेव्हा काळजाच्या पार झाली जिंदगी तेव्हा कुठे तलवार झाली. शांततेचा भंग केला या चिथेने राख माझी पुन्हा अंगार झाली रात माझी पुन्हा अंगार झाली. आदरणीय प्रतिमाताई नवीन सांगू कसी कुणाला प्रेमातले तराणे
दादांनी याला संगीतबद्ध केलं होतं मदतदादांनी. भलतीच खोड केली या गोळ पाखराने, सांगू कसी कुणामी प्रेमातले तराने. शब्दात साजनाच्या होता किती दुरावा, शब्दात साजनाच्या होता किती दुरावा, शब्दात साजनाच्या होता किती दुरावा. हृदयात घाव झाला हे जाणले मनाने, भलतीच खोड केली या गोळ पाखराने. सारे गुपित मनाचे मी खोलणार आहे, सारे गुपित मनाचे मी खोलणार आहे, सारे गुपित मनाचे मी खोलणार आहे. काळोख दाटवावा गुपचूप याणवाने, भलतीच खोड केली या गोळ पाखराने. गजलेत आज माझ्या तो मावणार नाही, गजलेत आज माझ्या तो मावणार नाही, गजलेत आज माझ्या तो मावणार नाही. सामील शब्द केले विरहात अक्षराने, भलतीच खोड केली या गोळ पाखराने. आणि शेवटचा शेर. आता नको भरोसा देऊ सख्या मला तू, आता नको भरोसा देऊ सख्या मला तू, आता नको भरोसा देऊ सख्या मला तू. काळीज जाळले मी घायाळ या मनाने, भलतीच खोड केली या गोळ पाखराने. सावित्रीबाईवरच्या 2 रचना, एक शेर एक मधला घेते की पापणीमध्ये तिने लपविल्या अश्रूंच्या या मोती, पापणीमध्ये तिने लपविल्या अश्रूंच्या या मोती, जनकार्याला वाहत गेली सावू साऱ्या राती, अंधाराला दूर सारण्या जिने जाळली काया, अंधाराला दूर सारण्या जिने जाळली काया. जनसाहूचे कोकिळ कंठी नितदिन गाणे गाती, जनसाहूचे कोकिळ कंठी नितदिन गाणे गाती. आणि बाप या विषयावर एक रचना घेते. नाही मांडलात कोणी
बाप पोती पुराणात नाही मांडलात कोणी, बाप पोती पुराणात बाप रडत राहिला जसा वनवारणात, बाप जळत राहिला जसा वनवारणात. बाप लिहताना माझ्या काळजाच होत पाणी, बाप लिहताना माझ्या काळजाच होत पाणी. रोज लिहून ठेवते त्याच्या घामाची कहाणी, रोज लिहून ठेवते त्याच्या घामाची कहाणी. बाप म्हणताना माझ्या काळजाच होत पाणी, रोज लिहून ठेवते त्याच्या घामाची कहाणी. किती जखमाउरात सल सोसत राहतो, किती जखमाउरात सल सोसत राहतो. सुखी संसाराचं गाणं स्वप्न डोळ्यांनी पाहतो, सुखी संसाराचं गाणं स्वप्न डोळ्यांनी पाहतो. आयुष्याच्या सोबतीला रोज दुष्काळाचे मळे, आयुष्याच्या सोबतीला रोज दुष्काळाचे मळे. हसऱ्याच चेहऱ्याने देती शिक्षणाची धळे, हसऱ्याच चेहऱ्याने देती शिक्षणाची धळे. पोरासी कुणी तू मोठा खोळ गरिबीचा डाग, पोरासी कुणी तू मोठा खोळ गरिबीचा डाग. पाचवीला पूजलार भाडी विषारी थोनाग, पाचवीला पूजला रे भाडी विषारी तो नाग. नाही शिकलो म्हणूनी आज राबतो रानात, नाही शिकलो म्हणूनी आज राबतो रानात. गुज शिक्षणाच तुला तुझ्या सांगतो कानात, गुज शिक्षणाच तुला तुझ्या सांगतो कानात. नको तुला माझ्या वाणी सेना मातीतला राब, नको तुला माझ्या वाणी सेना मातीतला राब. मोठा साहेब होऊन राख दारिद्र्याची आब, मोठा साहेब होऊन दाख गरिबीचा डाग. धन्यवाद. अप्रतिम, खूपच सुंदर. दोन्हीही तिच्या गजला अप्रतिम होत्या. आणि आत्ताची जी बाप आपली आत्ता आपण जी आप जी ऐकलेली आहे की आप म्हटल्यानंतर हा बऱ्याच दिवसांनी हा शब्द ऐकला आणि खरंच शेती मातीची नाळ तिने बरोबर याच्यातून जोडलेली आहे. तर मी बभांना जरा वेगळी अशी रचना घेऊन येत आहेत आमचे लाडके मामा प्रल्हाद शिंदे. ही प्रेमावरली गजल आहे, लिहायचा प्रयत्न केलेला आहे मी. प्रेयसीला भेटणे ही वाटते आता नको, प्रेयसीला भेटणे ही वाटते आता नको, मोगऱ्याचे वासही वाटते आता नको. कोंडलेले श्वास आता मोकळा सोडू कुठे, कोंडलेला श्वास आता मोकळा सोडू कुठे, सोबतीला तीच आता वाटते आता नको. मी सुखाच्या जीवनाला दूर ठेवले तरी, मी सुखाच्या जीवनाला
दूर ठेवले तरी भावनांची मेजवानी वाटते आता नको. जिंकले प्रेमात सारे मीच होतो वेगळा. जिंकले प्रेमात सारे मीच होतो वेगळा. हार माझी नित्य होणे वाटते आता नको. मांडली होतीच दुःखे मी मनाच्या कोंदणी. मांडली होतीच दुःखे मी मनाच्या कोंदणी. चोरटे बाजार सारे वाटते आता नको. लाभला होताच मधला वारसा प्रेमातला. लाभला होताच मधला वारसा प्रेमातला. आरशाला भाळणे ही वाटते आता नको. गायनाची साथ होती ताल होते वेगळे. गायनाची साथ होती ताल होते वेगळे. ऐकणे आलापकानी वाटते आता नको. धन्यवाद. धन्यवाद मामा, अतिशय सुंदर. प्रिये तू कुठवर करशील टाळा टाळ प्रेमाची. प्रिये तू कुठवर करशील टाळा टाळ प्रेमाची. तुला घालीन नक्की एक दिवस माळ प्रेमाची. कशाला घालतो पिंगा कशाला मारते सिट्या. तुझ्या माझ्या जवळ शिजणार नाही डाळ प्रेमाची. शिजणार नाही डाळ प्रेमाची. आदरणीय प्रतिमाताईंना विनंती करते की त्यांनी एक रचना सादर करावी. मामांची नक्की डाळ तर कुठेतरी शिजलीच असेल, त्याशिवाय एवढी सुंदर प्रेमरचना होऊ शकत नाही. आणि असा कोणताही मनुष्य नाही की त्याने कधी प्रेमच केलं नाही. की प्रत्येकजण प्रेमाचा भुकेला असतो आणि त्यांनी नक्कीच हे प्रेम केलेलं असतं. मी माझी दुसरी काव्यरचना घेऊन येत आहे. कवितेचा विषय होता सुखात राहो मानव येथे आणि कवितेचं शीर्षक होतं समाधानी जीवन. जर जीवन आपल्याला जगायचंच आहे तर ते समाधानी असावं. या कवितेतून मी सांगितलेले हे कवितेचे शीर्षक समाधानी जीवन. आयुष्य सुखदुःखाचा धागा, जन्म मृत्यू अविभाज्य भाग. आयुष्य सुखदुःखाचा धागा, जन्म मृत्यू अविभाज्य भाग. हर एक वळणावरती मानवाने करावा कुविचारांचा रे त्याग. हर एक वळणावरती मानवाने करावा कुविचारांचा रे त्याग. समजून घे मानवा जीवनात आयुष्य हे 2 घडीचा डाव. समजून घे मानवा जीवनात आयुष्य हे 2 घडीचा डाव. कधी होई त्याचा गोड शेवट नसते कधीच कोणाला ठाव. कधी होई त्याचा गोड शेवट नसते कधीच कोणाला ठाव. आयुष्य सरून जाते हळूहळू अबोल सुखाच्या मागे धावता धावता. आयुष्य सरून जाते हळूहळू अबोल सुखाच्या मागे धावता. लपंडाव अनोखा चालतो खरा त्याच्या मागे जीवनात राहता. लपंडाव अनोखा चालतो खरा त्याच्या मागे जीवनात राहता. जीवन जगावे नित्य समाधानी त्यातच लाभते अनमोल सुख. जीवन जगावे नित्य समाधाने त्यातच लाभते अनमोल सुख. अबोल सुख आपणच शोधावे मग वाटतं नाही कशाचे दुःख. अबोल सुख आपणच शोधावे मग वाटतं नाही कशाचे दुःख. महाल असो झोपडी बांधलेली तेच आपले प्रेमाचे विश्व असते. महाल असो झोपडी बांधलेली तेच आपले प्रेमाचे विश्व असते. मीठ भाकर असो या पंचपंक्वान शांत झोप हिसकावून घेत नसते. मीठ भाकर असो या पंचपक्वान शांत झोप हिसकावून घेत नसते. सुखात राहो मानव येथे कायम सुखदुःखाचा जपा ताळमेळ. अहो सुखात राहो मानव येथे कायम सुखदुःखाचा जपा ताळमेळ. कर्तव्य कर्म पार करुणी जीवनी होऊ देऊ नका मणी भावनांचा मेळ. कर्तव्य कर्म पार करुणी जीवनी होऊ देऊ नका मणी कधी भावनांचा भेळ. भावना भेळ कारण ही भेळ खायला जरी आवडत असली तरी आपल्या मनामध्ये भावनांची भेळ कधीही होऊ देऊ नका. कायम आपलं मन सुखी समाधानी असलं पाहिजे. जर आपण स्वतःला सुख मानलं तर नक्कीच आपल्याला सुख भेटेल. आणि आपण जर म्हटलं माझ्या आयुष्यात कायमच दुःख आहे तर नक्कीच आपल्या आयुष्यात दुःखच आपल्या वाट्याला येतील. धन्यवाद. धन्यवाद ताई, अतिशय सुंदर रचना. कालचा तो प्रश्न होता आजही बाकीचा आहे. हो, आदरणीय नाटेकर सरांना विनंती करते की त्यांनी ओके. कालचा जो प्रश्न होता आजही बाकीच आहे.
काल उत्तर तीच होती आज उत्तर तीच आहे. एक क्षण आला असा की भाडलो गजले वरी मी. एक क्षण आला असा की भाडलो गजले वरी मी. हे खरे तर भाग्य पण शोकांतिकाही तीच आहे. हे खरे भाग्य पण शोकांतिकाही तीच आहे. आदरणीय मदनदादांना विनंती करते की त्यांनी आपली एक गाऊनच रचना घ्यावी, कारण त्यांच्या आवाजाचा जो गोडवा आहे ना सर्वांना मंत्रमुग्ध करतोय. ताईंना विनंती करते की आपण काळजाने काळ झाला धून नवी द्यावी. काळजाने काळ झाला धून नवी द्यावी. तुझी माझी भेट पुन्हा सांज वेळी व्हावी. तुझी माझी भेट पुन्हा सांज वेळी व्हावी. काव्याच्या या अंतर्यातील काव्याच्या या अंतर्यातील माप कमी व्हावे. काव्याच्या या अंतर्यातील माप कमी व्हावे. शब्द तुझ्या बोळीतले देवारी घुमावे. शब्द तुझ्या बोळीतले देवारी घुमावे. काळजाने काळ झाला धून नवी द्यावी. काळजाने काळ झाला धून नवी द्यावी. तुझी माझी भेट पुन्हा सांज वेळी व्हावी. वाऱ्याच्या या गंधामध्ये वाऱ्याच्या या गंधामध्ये साध तुग द्यावी. पैंजनाची छुम छुम राणिया घुमावी. पैंजनाची छुम छुम राणिया घुमावी. काळजाने काळ झाला धून नवी द्यावी. काळजाने काळ झाला धून नवी द्यावी. तुझी माझी भेट पुन्हा सांज वेळी व्हावी. शेवटचे श्रावणाच्या सरीमध्ये श्रावणाच्या सरीमध्ये चिंब मी भिजावे. श्रावणाच्या सरीमध्ये चिंब मी भिजावे. आठवांचे थेंबही सरीत मिसळावे. आस्वांचे थेंबही सरीत मिसळावे. काळजाने काळ झाला धून नवी द्यावी. काळजाने काळ झाला धून नवी द्यावी. तुझी माझी भेट पुन्हा सांज वेळी व्हावी. तुझी माझी भेट पुन्हा सांज वेळी व्हावी. धन्यवाद. काळजाने काळ झाला धुंद नवी द्यावी. तुझी माझी भेट सखे सांज वेळी व्हावी. अतिशय सुंदर आणि गोड आवाज. आदरणीय नाटेकर सरांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर यायचं आहे आणि आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करायचं आहे. उत्कृष्ट कवी गझलकार म्हणून अनिल नाटेकर सरांची अगदी पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रभर हा त्यांचा आवाज पोचलेला आहे. आणि एल्गारसाठी जे काही त्यांनी एक गझल गायलेली होती अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ती गझल पोचलेली आहे. सरांना विनंती करते की ती गझल घेतली तरी चालेल, नाही तर तुमच्या इच्छेप्रमाणे पण गझल गाऊन घ्यावी ही सर्वांची रिक्वेस्ट आहे. गाल गा गा गाल गा गा गाल गा. बाप माझा दूर गेला रे आता. सांग कोणा सांगू मी माझ्या व्यथा. सांग कोणा सांगू मी माझ्या व्यथा. बाप माझा दूर गेला रे आता.
बोट धरुनी चाललो मी येथवर, बोललो मी शिकविले तू आजवर, पाहिले मी दाविले तू तेच घर, तू विठोबा माय रखमाची नजर, आशिषे मी आज आहे रे जिता, सांग कोणा सांगू मी माझ्या व्यथा, सांग कोणा सांगू मी माझ्या व्यथा, गाळला तू घाम केली चाकरी, चारली मज साधनेची भाकरी, माय माती आपली रे ही खरी, जीवनाची फुंकते रे बासरी, रान झाले बावरे तू हरवता, सांग कोणा सांगू मी माझ्या व्यथा, गुण तुक्याचे तूच सारे जाणले, माणसांना एक जागी आणले, गुण तुक्याचे तूच सारे जाणले, माणसांना एक जागी आणले, संकटांना तू कधी ना मानले, कंटकांना तूच तेव्हा नले, कोण मजला सावरी झालो रिता, सांग कोणा सांगू मी माझ्या व्यथा, सांग कोणा सांगू मी माझ्या व्यथा, तू कलेची देणगी मजला दिली, वाचनाची गोड गोडी लावली, तू कलेची देणगी मजला दिली, वाचनाची गोड गोडी लावली, धाक डोळी पण मनाची सावली, प्रेमदाता तूच झाला माऊली, धाक डोळी पण मनाची सावली, प्रेमदाता तूच झाला मावली, आसवानी गुंफतो मी ही कथा, सांग कोणा सांगू मी माझ्या व्यथा, बाप माझा दूर गेला रे आता, सांग कोणा सांगू मी माझ्या व्यथा, बाप माझा दूर गेला रे आता. धन्यवाद. वाव, अतिशय आणि मंत्रमुग्ध वातावरण झालेलं आहे. मी अनिल सरांचा सत्कार करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते. अजून घ्यायची आहे का? घ्यायची म्हणतो सर. बरं ठीक आहे, एक चालेल चालेल घ्या. आज दादांचा कृतज्ञता पुरस्कार सोहळा आपण साजरा करतोय. खरं तर दादांविषयी सांगायचं तर ते अजूनही मला वाटतं बरेच जणांना कळलेले नाहीत. ते दादांनी केलेली मदत, त्यांचा असलेला जनसंपर्क हा इतका दांडगा होता की ते गेल्यानंतर आपल्याला कळतंय. दादांविषयी सांगायचं तर ते श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपण जे म्हणतो ते अंधश्रद्धेच्या ते विरोधी होते, पण श्रद्धा त्यांच्या मनात असायची. आणि हाच जागा पकडून अंधश्रद्धेविषयीची एक रचना आपल्यासमोर मांडतो. बाळा, जन्म झाला तेव्हाच तुझी पत्रिका मी काढलेली.
बाळा, जन्म झाला तेव्हा तुझी पत्रिका मी काढलेली, जन्मापासून मरणाची त्यात वेगळीच कथा मांडलेली. देवा, तूच करता धरता तूच पालनहार म्हणवतोस. देवा, तूच करता धरता तूच पालनहार म्हणवतोस, मग शनी मंगळ यांची कसली वक्र दृष्टी पाडतोस. सांग देवा कुठला तुझा जप आम्ही करायचा. सांग देवा कुठला तुझा जप आम्ही करायचा, आणि तुझ्याच देवळाबाहेर आम्ही हप्ता किती द्यायचा. खून दरोडे अत्याचार इथं रोजच चालतोय दुराचार. खून दरोडे अत्याचार इथं रोजच चालतोय दुराचार. तूही मागतो सुरक्षा, हा कसला आलाय शिष्टाचार. सांग तुझा कुठला जप आम्ही करायचा. बाबा, सांग तुझा कुठला जप आम्ही करायचा, आणि तुझ्या देवळाबाहेर आम्ही हप्ता किती द्यायचा. जेव्हा श्रद्धेच्या कुंपणात इथं अंधश्रद्धा तरते. मित्रांनो, जेव्हा श्रद्धेच्या कुंपणात इथं अंधश्रद्धा तरते, तेव्हा बंधुगिरीच्या विळख्यात मित्रा भोळी जनता मरते. मग तूच सांग देवा कुठलं पाप नि कुठलं पुण्य. मग तूच सांग देवा कुठलं पाप नि कुठलं पुण्य. भूकंप दुष्काळ आणि अपघात पाहून देवा आता मीही झालोय सुन्न. भूकंप दुष्काळ आणि अपघात पाहून देवा आता मीही झालोय सुन्न. धन्यवाद. हे होतं सरांचं सादरीकरण. एकदम असे स्पष्ट शब्द आणि काळजाला भिडणारं लिखाणही तसंच आणि सादरीकरणही तसंच. तर मी अनिल नाटेकर सरांना परत एकदा विनंती करते की त्यांनी आपली अजून एक रचना घ्यायची आहे. मान्यवरांच्या सर्वांची इच्छा आहे की गाऊनच त्यांनी एक रचना घ्यायची आहे. पहिल्या त्यांच्या रचनेवर 2 ओळी अशा आहे की सोसण्या वाचून दुःखाला कुठे पर्याय आहे. बबन धुमाळ सरांच्या ओळी आहेत की सोसण्या वाचून दुःखाला कुठे पर्याय आहे. फाटक्या या जीवनाचा फाटका अध्याय आहे. फाटक्या या जीवनाचा फाटका अध्याय आहे. मामांविषयी एक सांगायचंय की मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती नसेल. मामाने आत्ता 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि ते पास होतीलच यात शंका नाही. बघा, शिक्षणाला वय नसतं म्हणतं आणि केल्याने होत आहे रे, आधी केल्याचं पाहिजे. मामांनी आताही आपल्याला सांगितलेलं आहे की हा अनमोल असा सर्वांसाठी संदेश आहे की वय कुठलंही असो, करण्याची जिद्द आपल्या मनात ठेवायला पाहिजे. आणि मामांनी खरंच जी परीक्षा दिली त्यामध्ये मामा यशस्वी होणार आहे आणि सर्वांना पेढे घेऊन येणार आहे ना मामा. संमेलनातच पेढ्यांचं वाटप होणार आहे सगळं. महिला दिन झालाय कालच परवा 8 तारखेला. लेख नावाची कविता सादर करतो. लेख आभाळाचे दान हो, लेख आभाळाचे दान, लेख मातीचे चंदन. लेख आभाळाचे दान, लेख मातीचे चंदन. लेख बापाची सावली, लेख काळीज कोंदण. लेख बापाची सावली, लेख काळीज कोंदण. लेख लाडकी बाहुली हो, लेख लाडकी बाहुली, लेख संस्काराचे धन. लेख मायेचा गोडवा, लेख कोरीव गोंधन.
लेक मायेचा गोडवा लेक कोरीव गोंधन लेक रंगीत रांगोळी हो लेक रंगीत रांगोळी लेक सडा सारवण लेक जपते घराला लेक हरित श्रावण लेक जपते घराला लेक हरित श्रावण लेक होकते सप्तसूर हो लेक होते सप्तसूर लेक करते गायन लेक आनंद पेरते लेक सजवी जीवन लेक आनंद पेरते लेक सजवी जीवन लेक साऊची प्रतिभा हो लेक साऊंची प्रतिभा लेक जिजाऊंची शान लेक उडावी आकाशी लेक उंचावी मान लेक उडावी आकाशी लेक उंचावी मान लेक भीमाई रमाई हो लेक भीमाई रमाई लेक बुद्धाला वंदन लेक भीमाई रमाई लेक बुद्धाला वंदन लेक लहूंची मुक्ताई लेक होई पंचप्राण लेक लहूंची मुक्ताई लेक होई पंचप्राण लेक होई पंचप्राण. धन्यवाद. वाव, अतिशय सुंदर. सर इथेच बसा बसा. मी मान्यवरांना नाही आदरणीय नामगुडे सरांना विनंती करेल. हो त्यानं तिघांचा एक साथ घेते ना. अनिल नाटेकर सरांचा सन्मान मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करते. अतिशय सुंदर लेख नावाची गझल सरांनी सादर केलेली आहे. जशी जशी आपली पोरगी वाढते, जशी जशी आपली पोरगी वाढते वय वाढते तशी काळजी वाढते. पोरगी जोवर येत नाही घरी तोवर स्पंदनाची गती वाढते. कारण लेख हे एकदम काळजातला विषय असते आणि लेख छातीशी बिलगता काय होते. दादांच्या नावातच सर्व आलं आणि दादांना फार जवळून अभ्यासलं आम्ही. त्यांचं दर्शन घेता आलं, त्यांच्याबरोबर बोलता आलं. त्यांच्या कार्याची लांबी रुंदी आणि खोली शब्दामध्ये सांगता येणार नाही. त्यांनी जे कार्य केलं ते प्रसिद्धीच्या हवेसपोटी नाही, अंतःकरणाच्या तळमळीतून केलेलं कार्य. आणि म्हणून त्यांचं जे कार्य आहे ना, जशी झाडाची मुळं जमिनीत कुठपर्यंत खोल गेलेली असतात त्याचा शोध घेणं शक्य नाही. वरचा पसारा आपल्याला दिसतो. दादांचा पसारा जरी छोटा दिसला तरी मुळ्या फार अंतःकरणापर्यंत पोचलेल्या आहेत समाजाच्या. शाहू, फुले आणि आंबेडकर या मालिकेतला दादा म्हणजे मला तर वाटतं अखेरचा मणी होते. आता नंतर अशी माणसं मिळणं फार दुर्मिळ झाले. आणि मग त्यांच्या नावानं हा जो पुरस्कार आणि मैफिल राहुलदादांनी या ठिकाणी आयोजित केली. गर्दी किती आहे त्याला महत्त्व नाही, आहेत ते सर्व दर्दी आहेत. आणि लाख लाख मोलाचा एक एक माणूस या ठिकाणी व्यासपीठावर आहे. त्या सर्वांच्या परवानगीनं मी या ठिकाणी माझ्या बापाच्या देव अंगात यायचा हीच रचना सादर करणार आहे. कारण तेच बापाला वंदन होणार आहे. कारण दादा अंधश्रद्धेच्या अगदी खिलाफ होते. मग हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. माझ्या बापाच्या देव अंगात यायचा, मोठा उत्सव व्हायचा, सारा गाव जमायचा. आणि देव अंगात आल्यावर गाव आज्याला भयाचा. जमायाच्या आया बाया साऱ्या पडायाच्या पाया. कोणी वाजवितो ढोल, कोणी लागे गुण गाया. जसा वाजू लागे ढोल तसा येई त्याला ताल. उधळून या गुलालो व्हायचा तुला आलेला. राहून अंगारा धुपारा रोग बरी करायचा.
आणि स्वतः आजारी पडल्यावर दवाखान्यात जायचं आणि माझ्या बापाच्या देव अंगात यायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आज्याला भ्यायचा. होता म्हणे देव ऋषी लय विद्या त्याच्यापाशी. भंडाऱ्याच्या नावाखाली जमवायचा धान्य राशी. घराणी गावाची ऐकत आजा नाचत राहायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आज्याला भ्यायचा. वार देवाचं गेल्यावर आजा थोडीशी घ्यायचा. वार देवाचं गेल्यावर आजा थोडीशी घ्यायचा. कोंबडं नवसाचं कापून आजीला शिजवाया द्यायचा. आजी म्हणायची त्याला, आव किती फाशीवालं लोका, ग बस ग भावाने म्हणत तिला लाफा ठेवून द्यायचा. आणि देव अंगात आल्यावर गाव आज्याला भ्यायचं. कोण बोलणार त्याला? एकदा पडला आजारी गुण कशाच येईना, वेदना सहन होईना आणि देव अंगात येईना. दवा म्हणून दारूचं मग पाण्यासारखी प्यायचा. अन्नाच्या दारूची चालल्यावर शिव्या देवाला बी द्यायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आज्याला भ्यायचा. माझ्या बापाच्या देव अंगात यायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आज्याला भ्यायचा. अहो दुखणं वाढतच गेलं. गेला त्यातच मरून. माग पाहता ओढून गेले सरानं जळून. प्रश्न एकच मजला, सातावी राहून होता कोणता तो देव आज्याच्या अंगात यायचा आणि देव अंगात आल्यावर म्हणे गाव आज्याला भ्यायचा. माझा बाप सांगे मला, पुरोगामी विचार, माझा बाप सांगे मला, अरे कसला देव कसलं काय, अंगाला देवारा दुपारा यातलं काही बी खरं नाही. देव अंगात यायचा, आजा नाटक करायचा आणि खोटं नाटक सारं पाप पोटासाठी करायचा. आणि माझ्या बापाच्या देव अंगात यायचा आणि देव अंगात आल्यावर गाव आज्याला भ्यायचा. 10 गावात किरट लोक अजून गातात. 10 गावात किरट लोक अजून गातात. आजा पावतो नवसाला असं लोकच म्हणतात. आणि नवस्कराने आज्याला दर वर्षाला येतात. आजा बसायाच्या जागी होती दगडाची शिला. सिंदूर फासून लोकांनी तिचा पण दिवा केला. अंधश्रद्धेच्या श्रद्धेत गाव असाच राहायचा आणि माझ्या बापाच्या देव अंगात यायचा. धन्यवाद. ही होती रचना माझ्या बापाच्या देवा अंगात यायच्या. अतिशय सुंदर आणि त्या काळात तर धुमाकूळ घातलेला होता या रचनेने. मी मान्यवरांना विनंती करील की आदरणीय नामगुळे सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि मला वाटते जेवढे सभागृहात आहे तेवढ्यांनी तरी टाळ्या वाजवावी, कारण गर्दी नसली तरी दर्दी आहे असे सरांनी सांगितलेलं आहे. आणि हा आदरणीय नरके सरांचं आगमन झालेलं आहे. हा राहुल दादा जा की तुम्ही, आयोजक असायला हवे. राहुल दादा जा तुम्ही. हो नाही आहे सन्मानती गंध. नाही इट्स ओके. नाही यानंतरचा सन्मान किशोर टिळेकर सरांचा होतोय. मान्यवरांना परत विनंती आहे की त्यांनी टिळेकर सरांचा सन्मान द्यायचा. हे बाबा ते घ्या. धन्यवाद सर. आदरणीय नरके सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचंय.
हो. हा, देते. नरके सर या नाही इथे. आदरणीय नरके सरांना विनंती करते की त्यांनी आपली एक रचना सादर करायची आहे. बाप या विषयावर असली तर सरांची बाप या विषयावरची रचना खूप छान आहे आणि ते पण रचना गाऊन घेतात. सुंदर अशी रचना आहे ती. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्रातील बाप म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय अजित दादा यांचं 28 तारखेला दुःखद निधन झालं आणि आपण 26 तारखेला त्यांच्या एका कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मी केलं प्रजासत्ताक दिनाचं आणि 28 तारखेची बातमी समजली, फार दुःख झालं. ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो, नंतर बापाची रचना घेतो. असे कसे गेलात हो पोरकी करून माती, असे कसे गेलात हो पोरकी करून माती, दादा तुमच्या जाण्याने निखळली सारी नाती, दादा तुमच्या जाण्याने निखळली सारी नाती. वेळ पाळताना कधी नाही केली तडजोड, काम करून घेण्याची नेहमीच होती ओढ. वादळ वाऱ्यात दादा, वादळ वाऱ्यात दादा तेवत ठेवल्या वाती, दादा तुमच्या जाण्याने निखळली सारी नाती. निर्णयाच्या क्षमतेचा होता तुम्हीच आरसा, प्रामाणिकपणे तुम्ही पुढे नेलात वारसा. दूर ठेवल्या नेहमी, दूर ठेवल्या नेहमी धर्म पंथ आणि जाती, दादा तुमच्या जाण्याने निखळली सारी नाती. रागवण्याने तुमच्या फुलयाच्या साऱ्या बागा, कार्यकर्त्यांच्या मनात तुमची राखीव जागा. घडवून महिलांना, घडवून महिलांना निर्मिलीत नवी पाती, दादा तुमच्या जाण्याने निखळली सारी नाती. जगलात तुम्ही असे शिस्तीला मानले श्वास, शिस्त मोडून आज का हा निवडला प्रवास. दुःख करण्या वाचून, दुःख करण्या वाचून काही न राहिले हाती, दादा तुमच्या जाण्याने निखळली सारी नाती. असे कसे गेलात हो पोरकी करून माती, दादा तुमच्या जाण्याने निखळली सारी नाती. आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर बाप नावाची एक रचना सादर करतो. मला मोठ करण्यासाठी ज्याने जलंभर जिजवली काया, मला मोठ करण्यासाठी ज्याने जलंभर जिजवली काया. शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया, शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. बोट धरून ज्याने मला चालवयास शिकविले, पडत असताना मी त्यानेच मला सावरले. चालाया लागल्यावर मी गेलो पोरात खेळाया, चालाया लागल्यावर मी
गेलो पोरात खेळाया, शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. रागावून त्याने मला शाळेत नेऊन बसविले, शाळेतून घरी येता त्यानेच मला हसविले. माझ्या मोठे होण्याचा त्याने असा रचला पाया, माझ्या मोठे होण्याचा त्याने असा रचला पाया. शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. माझ्या शिक्षणासाठी त्याने किती कर्ज काढले, माझ्या आवडीचे सारे त्याने माझ्याच ताटात वाढले. जुन्या कपड्यात आनंदी तो मला दिली नवीन घालाया, जुन्या कपड्यात आनंदी तो मला दिली नवीन घालाया. शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. राब राबुनी शेतात तो पिकवित होता सोन, आमच्या आयुष्यात आता नाही असं होण. निशाणी डाव्या हाताचा अंगठा लागला हृदयात टोचाया, निशाणी डाव्या हाताचा अंगठा लागला हृदयात टोचाया. शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. दिसणारे प्रेम आईचे असते प्रकाशासारखे, दिसणारे प्रेम आईचे असते प्रकाशासारखे, न दिसणारे प्रेम बापाचे असते अंधारासारखे. तो गेल्यावर जगिया मी लागलो त्यालाच शोधाया, तो गेल्यावर जगिया मी लागलो त्यालाच शोधाया. शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी रचना होती. अगदी सगळ्यांचं काळीज पिळून निघणारी ही रचना होती आणि दोन्ही रचना सरांनी एकदम आत्मगर्भित होऊन गायलेल्या आहे. सरांचा यथोचित सन्मान होत आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती करते की सरांचा सन्मान करायचा आहे. दोनच ओळी अशा आहे अनंत राऊत सरांच्या आहे की रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, दुःखातही बियांना हसरेच कोंबयावे. म्हातार पण नव्हे हे भांडार पुस्तकांचे, प्रत्येक सुरकुत्यांना वाचून रोज घ्यावे, प्रत्येक सुरकुत्यांना वाचून रोज घ्यावे. आई वडिलांचं महत्त्व आहे तोपर्यंत कळत नाही, पण जेव्हा वडील नसतात, पण असेही काही मुलं असतात की वडील आहे त्यांची सेवा ते करतात, पण गेल्यानंतरही त्यांच्या आठवणी मनात ठेवून त्यांच्या आठवणीला उमाळा देऊन उजाळा देऊन आजही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करतात. तर मी तसंच आयोजक आजचे जे दोन्ही आयोजक आहे त्यांचंही काम असंच आहे, राहुल दादांचं आणि मदन दादांचं. तर आता आजचे जे प्रमुख अतिथी आहे मी कवींना विनंती करेल की त्यांनी पुढे जाऊन स्थानापन्न व्हायचे. हां, आजचे जे प्रमुख पाहुणे आहे आदरणीय सातपुते सरांचं, हां, आदरणीय सातपुते सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आणि मार्गदर्शन करायचंय. मित्र नमस्कार. आज बाप या शब्दाबद्दल प्रत्येकाने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मला वाटतं वेळ थोडं कमी असावा. नाही तुम्हाला सांगतो मानदेव सगळी पहिले जीवनामध्ये संस्कार हे आईच्या उदरातून
आणि बापाच्या सहवासातून होत असतात. आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. थोडक्यामध्ये एका शब्दात जर सांगायचं झालं की आई आणि वडील, ज्याला आपण भगवंत म्हणतो, त्याला आपण देव म्हणतो, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, कोणी बोलू नका हॉलमध्ये प्लीज. तो परमात्मा म्हणजे आई वडील. आणि अशा परमात्म्याबद्दल आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण कृतज्ञता बाळगायला पाहिजे. आईच्या उदरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्या सर्वांनाच तिच्या उदरातून प्रसवताना जो अव्यक्त आनंद आत अंतराला होत असतो तो अवर्णनीय असतो, तो कुणालाही कळत नाही. जेव्हा जेव्हा वय वाढत जातं, आईच्या बोटाला धरून या वडिलांच्या बोटाला धरून आपण जेव्हा चालतो, मंदिरात जातो, तेच आई वडील कालांतराने, हा निसर्ग आहे ना, कालांतरी त्याच आई वडिलांना आपल्या बोटाला धरून मंदिरात यावं लागतं. हा निसर्ग कुणाला चुकला नाही. पण आता अनेक कवींनी आपल्या वडिलांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. काय आहे माहिती आहे का, जन्मजात संस्कार जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. मातृत्वाच्या म्हणजे कवितेच्या बाबतीत तर मी म्हणतो कविता जन्माला येते म्हणजे कविता जन्मावी लागते म्हणजे ती उदरातून जन्माला लागते, ती उदरातून जन्माला लागते म्हणजे तिच्यामध्ये मातेच्या उदरातून झालेले संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून अशा प्रकारची कवी निर्माण होतात. एक दोन गीतं मी सादरी करणार आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी असतात. वडील, पिता, बाप आणि आई ह्या दोन गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये की तुम्ही किती आपली सगळी सर्व भाषा ही सर्वश्रुत आहे आणि वैश्विक आहे. वैश्विक भाषेमध्ये जेवढे शब्द आहेत, जितके शब्द आहेत, तितके शब्द एकत्र गोळा जरी केले तरी आई वडिलांची महती आपल्याला वर्णता येणार नाही. म्हणजे भाषेला किती महत्व आहे हा विषय महत्वाचा आहे आणि भाषेतल्या भावनांना किती महत्व आहे हा विषय आहे. बोलण्यासारख्या बरीच गोष्टी आहेत पण मी थोडक्यात एक दोन माझ्या कविता सादर करतो. आई आणि वडील ही एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. आई आणि वडिलांच्या शोणितापासून आपला जन्म होत असतो आणि मग आई कशी आहे किंवा वडील कशी आहे त्याला अनुषंगून एक माझं गीत आहे, ते फक्त गीत सादर करतो. आई आहेस ग अशी कशी तू, आई आहेस ग अशी कशी तू, कृपाळू आनंदू फुलवारू, कृपाळू आनंदू फुलवारू कनवाळू, आई आहेस ग अशी कशी तू, कृपाळू आनंदू फुलवारू कनवाळू, वसंतातही आई फुलतेस तू, वसंतात या फुलतेस तू, ऋतुवर्षात बरसतेस तू, वसंतात या फुलतेस तू. मदन मला पेटी शिकवायची अजून विसरलो पण मी वाजवत होतो एकेकाळी गोविंदराव आपट्यांच्या समोर तबला पेटी दोन्ही वाजवतो. ते बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी किशोरला ऐकू दे काय तो वसंतात या फुलतेस तू, ऋतुवर्षात बरसतेस तू, कवटाळी शिवरी, कवटाळी शिवरी शिशिरात तू, कवटाळी शिवरी शिशिरात तू, गारवा अंगारवा चंदनी
गारवा चंदनी ग्रीष्मात तू, गारवा चंदनी ग्रीष्मात तू आहेस ग अशी कशी तू. जगतोय ना आपण, बसलोय ना कार्यक्रमामध्ये. अरे अनेक वर्ष कार्यक्रम करतोय सगळे कसं. अरे व्यापुनी व्योमही तू सारे, व्यापुनी व्योमही तू सारे, व्यापुनी व्योमही तू सारे, वसतेस या जिव्हारी तू. व्यापुनी व्योमही तू सारे, वसतेस या जिव्हारी तू. सजवुनी या अंतराला, सजवुनी या अंतराला, गंधाळलेस मम जन्मास तू, गंधाळलेस मम जन्मास तू. आई आई आहेस ग अशी कशी तू. शेवटी एकांत भेडसावतो. जेव्हा एकांतात आपण असतो ना, तेव्हा आपल्या हृदयाच्या अंतरात कुपीमध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला आठवते. एकांत असते. एकांती तुझ मी स्मरता, एकांती तुझ मी स्मरता. शब्द बोली भावना, शब्द अरे शब्द बोली रसना गाते. एकांती तुझ मी स्मरता, शब्द बोली रसना गाते. झरझरता नयनी अश्रू, झरझरता मदन. हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असते. आपल्या आईची आठवण आपल्या वडिलांचे आयुष्य जन्मणाऱ्या प्रत्येक जीवाला होत असते. मग तो प्राणी असो कुणी असो. अरे एखादी हरणी जरी असती ना आणि आपण कुठं गुमावलं जरी असतं ना, तर तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. यू जस्ट ऑब्झर्व इट. एकांती तुझ मी स्मरता, शब्द बोली रसना गाते. झरझरता नयनी अमृत, झरझरता नयनी अमृत. ओघळुनी 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 येतेस तूच तू, तूच तू गे आई. ओघळुनी येतेस तूच तूच गे आई. आई आहेस ग अशी कशी तू, आई आहेस ग अशी कशी तू. कृपाळू आनंदू फुलवारू कनवाळू. कुठले शब्द आहेत दुसरे? कुठले शब्द आहेत सांगा मला. अरे कृपाळू आनंदू फुलवारू कनवाळू. आहेस ग अशी कशी तू, आई आहेस ग अशी कशी तू. आई आहेस ग अशी कशी तू, अशी कशी तू, अशी कशी तू. किशोर हाय का आपण? आणि मला खूप अरे मदन काय झालं, मला माझ्या एका मला एक मैत्रिणी माझ्यावर मला अजूनही अरे हे उत्तर सो दॅट ही इज अ फादर. म्हणून या काव्य क्षेत्रात बाप माणूस तर तिचा मला फोन आला आणि काय केलं तिने एक मला ऑडिओ पाठवला. तो ऑडिओ होता आणि तो मला वाटतंय आठवत मला कोणी आणि कोणी आहे तो हे बघा. या वयात सुद्धा आम्ही तरुण आहोत. वय झालं नाही बघा, तुम्ही वयात आले नाही अजूनही आम्ही वयातच आहोत.
सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका नाट्यगीत आहे. सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या बापांनी आपल्यावर जे सत्कार केले. जे जे जगी जगती तया जे जे जगी जगते तया. काय सुविचार मानला. जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा. जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा करुणा करा. सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा करुणा करा करुणा करा. परंतु आपण एकाच कुडीचे आहोत. एकच रक्त कवी हे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये नांदत आहे. आपण काय केलं पाहिजे. जे जे जगती तया जे जे जगती तया माझे म्हणा करुणा करा. एवढंच एक काम करा आणि आपल्या आई वडिलांना स्मरत जा आणि जगामध्ये जे जे आपल्या सहवासात येतात किशोर त्या सगळ्यांना पकडून आपण आपलं म्हणत राहिलं पाहिजे. एवढीच एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. अतिशय मंत्रमुग्ध वातावरण केलेलं आहे सरांनी. सरांची आई रचना. ज्याला न कळली आई त्याला न कळली विठाई. ज्याला न कळली आई त्याला न कळली विठाई आणि ज्याला न कळली विठाई त्याचा जन्म निरर्थक जाई. त्याचा जन्म निरर्थक जाई. तर हे होते आजचे प्रमुख अतिथी. खरोखरच बायोडाटा वाचून तर असं वाटलं होतं की सरांचं ज्ञान आणि खरंच सरांना ऐकण्याचं भाग्य लाभलं आहे. त्याबद्दल आणि सर इथं म्हणजे जेव्हा मी त्यांना फोन केला, सर तुमचा परिचय मी कसा मागू, तर सर म्हटले बाळा काही हरकत नाही, मी लगेच पाठवतो. म्हणजे हे जे म्हणजे काय म्हणते जमिनीवरचं राहणं असतं ना, ते यांच्याकडूनच शिकायला पाहिजे. आणि सरांसाठी 2 ओळी अशा आहेत सर की देता आलीस तर तुझी ती नम्रता दे मजला. देता आलीस तर तुझी ती नम्रता दे मजला. फुलांचा गंध राहू दे, दवाची आर्तता दे मजला. दवाची आर्तता दे मजला. आता आजच्या कार्यक्रमाचे 1 तारेवर पुणे जिल्ह्यात भजन म्हणणारे आदरणीय सोनोने काका या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान विग सातपुते आमचे आप्पा करतील. माधवराव शेंडगे यांचा सन्मान. सरांचा विग सातपुते सरांना विनंती करते, तसेच सर्व मान्यवरांना विनंती करते की सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि ते संगीत शिकवतात. हा एक मिनिट. हो हो, आणि माझ्या नातलं घे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. ही खरी आदरांजली. नक्कीच नक्कीच.
हा तर आता आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या दोन ओळी की गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे, प्रत्येक जन्म माझा झाला गाळ आहे. तर त्या सरांच्या किती ओळी आणि काय आजच्या निमंत्रित कवीमधले आदरणीय आत्मारामजी हरे सर यांचं आगमन झालेलं आहे आणि सरांना मी विनंती करणार आहे की त्यांनी लगेच आपले एक कविता सादर करायची आहे. इथे या सर, आत्माराम सर बसून पाणी घ्या आणि बॉटल. तर मग मभांचं मी आधी मनोगत आणि हे घेते 2 गझल किंवा कविता. तर त्यानंतर आत्माराम सर जरा रिलॅक्स होतील. सरांना मी विनंती करते मभा सरांनी की आम्हाला मार्गदर्शन आणि कविता सादर करा. कमी वेळ घेतो. धन्यवाद. मी सर्वप्रथम राहुल, माझा मित्र राहुल जाधव यांचं मी विशेष आभार मानतो की ज्यांनी या कार्यक्रमाला येण्याची संधी मला दिली आणि माझं नाव या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. मित्रो, काही अशी नाती असतात की जी बोलता येत नाही. राहुल हा माझा अत्यंत आवडता मित्र आहे की ज्या मित्राने माझं हृदयाचं छायांकन केलेलं आहे, मित्रत्वाचं छायांकन केलेलं आहे. खरं म्हणजे त्याच्याविषयी खूप बोलावं अशी मनामध्ये खूप उर्मी येते, पण यानं त्या कारणाने ते राहून जातं. पुढे बघू आपण. मित्र, आदरणीय दिवंगत रामचंद्रजी जाधव यांना अभिवादन करत आहोत आणि कृतज्ञता पुरस्कार श्रीयुत विठ्ठलराव सोनवणे यांना समर्पण करणार आहेत. मी या सर्वांचं अभिनंदन करतोच आहे. माझे मित्र विग सातपुते यांचे विशेष आभार. फार सुंदर ऐकवलं सर, बऱ्याच दिवसांनी मी ऐकलं नाट्यगीतं वगैरे. आमचे मित्र आत्माराम हारे, हार न जाणारा माणूस आहे हा, कोणालाच कधीच हार न जाणारा माणूस आहे. कवितेच्या क्षेत्रामध्ये नेकीनं आणि प्रत्येक पाऊल अगदी भक्कमपणे टाकणारा माणूस आहे. कविता आहे, तिच्या नावामध्येच कविता आहे. कधीतरी बोलेल मदन आहे. आमचे मित्र श्रीयुत नामगुडे साहेब आहेत, किशोरजी टिळेकर आहेत आणि मुख्य म्हणजे आमचे आपले सीताराम. खरं मी त्यांचं कधीच आडनाव घेत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये असं ठरवलेलं आहे मी की काही आडनाव बदलून टाकायचं, काही आवश्यकता नाही त्यांची. आडनाव आडवे आले, आमदार गाढवे झाले, असं होऊ शकतं. फक्त आता अडथळा ठरणारी आडनावं काढून टाकली पाहिजे. मित्र, तर मी सीतारामचं फार सुंदर मी ऐकलं या ठिकाणी. आणि मित्र, मुख्य म्हणजे या जगामध्ये आपला ताजमहाल जो आहे तो अत्यंत छोटा आहे, फार मोठं वैशिष्ट्य नाही. सोनवणे साहेब, जे जे आपल्याकडे आहेत, ज्या ज्या मोठमोठ्या इमारती आहेत, ते कोंबड्यांचं खुराडं वाटावं
आपल्याकडच्या इमारती फार छोट्या आहेत, पण जगामधल्या इमारती फार उंच आहेत. आपल्या इमारती त्यांच्या पुढे छोट्या आणि कोंबड्यांचं खुराडं वाटावं असं आहे. जगामध्ये 7 वंडर्स आहेत, 7 आश्चर्य आहेत. त्याच्यापैकी अजून एकही आपल्याकडे आश्चर्य नाही. जर आपले राजकारणी सोडल्यास कोणतंही आश्चर्य आपल्याकडे शिल्लक नाही. मित्रो, असं म्हणतात की जगात देव आहे की नाही, तर जगात देव नाही याची खात्री आहे. परंतु एक फॉरेनर जेव्हा भारतामध्ये आला तर त्याची खात्री पटतो जाताना आस्तिक होऊन गेला. म्हटला भारतासारख्या अशा गोंधळ घालणाऱ्या राजकारण्यांच्या देशामध्ये फक्त देव असू शकतो, इतर ठिकाणी असू शकत नाही. कारण देवालाही फसवणारे किंवा देवही त्यांना फसवणारे असे लोक आहेत. आणि भारतामधला इथून जाताना तो नास्तिक होऊन गेला. पहिला आस्तिक होता, परत नास्तिक होऊन गेला. मित्रो, आणि दादांचं जे काम आहे समाजवादी विचारसरणीचं, म्हणजे माझ्या मुलांना 2 घास मिळाले पाहिजे तसे शेजारच्याही मुलाला 2 घास मिळाले पाहिजे, याचाच अर्थ समाजवाद आहे. दुसरा कोणताही त्याला क्रायटेरिया नाही किंवा मला सांगता येत नाही असं काही असेल. तर हे जे वैशिष्ट्य आहे, तर आपल्याकडे काय आहे संपूर्ण भारत देशात काय आहे, तर आपल्याकडे मित्र फक्त कुटुंब संस्कृती हेच आपल्याकडे वैशिष्ट्य आहे. बाकी दुसरी कुठलीही संस्कृती नाही. जगाला दाखवण्यासाठी आपल्याकडे फक्त कुटुंब संस्कृती आहे. आणि म्हणूनच तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. आज माझे झाड झाले, आज माझे झाड झाले. राहुल, तू बोलवलं मला फार बरं वाटलं. आज माझे झाड झाले, दुःख दृष्टी आड झाले, दुःख दृष्टी आड झाले. ज्यांना कुणीच नाहीत मुले बाळेही नाहीत, ज्यांना कुणीच नाहीत मुले बाळेही नाहीत, त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत. ज्यांना कोणीच नाहीत मुले बाळेही नाहीत, त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत. मुले बाळे लेकी सुना जेव्हा माघारी जातात, मुले बाळे लेकी सुना जेव्हा माघारी जातात, अशा वेळी चितेवरी फक्त झाडे जळतात. मुले बाळे लेकी सुना जेव्हा माघारी जातात, अशा वेळी चितेवरी फक्त झाडे जळतात. झाडे कुणाचेही पाय डोक्यावरती घेतात. समाजवाद काय? झाडे कुणाचेही पाय डोक्यावरती घेतात, सावलीचा आशीर्वाद कुणालाही वाटतात. प्रेम करायचे त्यांनी, प्रेम करून बघावे. कुणी अडवलंय? कुणी अडवलंय? काल माझं ब्रेकअप झालं, आज परत पॅचअप झालं. काय आपण फार सिरियस नाही व्हायचं या बाबतीमध्ये. आता या वयात तर मुळीच व्हायचं नाही. कारण बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्याकडे एक गाणं होतं पूर्वी, राळ्याचा भात पंक्तीला म्हातारा नवरा गमतीला. म्हणजे जिला कुणाला मदत करावीशी वाटेल, या 2 आमच्या कन्या आहेत त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. तर गाणं असं होतं की राळ्याचा भात पंक्तीला म्हातारा नवरा गमतीला, जिला कोणाला गंमत करावीशी वाटेल तिने नवरा म्हाताराच केला पाहिजे. तर प्रेम करायचे त्यांनी, प्रेम करून बघावे. येतानाच एक जण मोबाईलवर बोलत होता, एक मुलगा, व्हॉट व्हेअर अँड व्हाय, व्हॉट व्हेअर अँड व्हाय, व्हॉट व्हेअर अँड व्हाय, व्हॉट व्हेअर अँड व्हाय. पुढची ओळ मी लिहिली. पुढची ओळ अशी, व्हॉट व्हेअर अँड व्हाय, व्हॉट व्हेअर अँड व्हाय. तुमचं जमत नसेल तर मी ट्राय करू काय? काय हरकत आहे ट्राय करायला? तर मित्र, आणि बरेच वेळा मला लोक म्हणतात की बाबा केस पांढरे झालात, पांढरे झाले. तर मी त्यांना सांगतो की मित्र, हे केस पांढरे नाहीत, मी हा म्हाताऱ्याचा मेकअप केलाय. हा मी म्हाताऱ्याचा मेकअप केलाय. मी म्हातारा नाहीच आहे, मी तरुणच आहे. मी म्हाताऱ्याचा मेकअप केलाय.
राहुल ऐक आणि रुबाई ऐकवतो. मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा काढून बघतो. मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा काढून बघतो. ही ॲक्टिंग आहे, हा अभिनय आहे. तिला शोधण्यासाठी जिंदगी हरवली माझी तरणी ताठी, जिंदगी हरवली माझी तरणी ताठी. मित्रो, ह्या तरणा ताठ्या जिंदगीला शोधण्यासाठी मी आलो. मग आमचे मित्र आणखीन मला म्हटले, राहुल, की मभा आता हा म्हातारपणाचा मेकअप पुसून टाका. मी म्हटलं बाबा हे ॲक्टिंगचं थिएटर आहे. मी सांगितलं मी बाबा म्हातारपणाचा मेकअप पुसून टाकतो, पण 8-1च. एक मिनिट होते होते. थँक्यू, धन्यवाद. ते म्हटले म्हातारपणाचा मेकअप पुसून टाका बाबा. मी सांगितलं की मी म्हातारपणाचा मेकअप पुसून टाकतो, म्हाताऱ्याचा मेकअप पुसून टाकतो, पण माझी अट आहे. अट अशी, मी पुसून टाकीन मेकअप म्हाताऱ्याचा, मी पुसून टाकीन मेकअप म्हाताऱ्याचा, पण रोल पाहिजे मला तिच्या नवऱ्याचा. मी पुसून टाकीन मेकअप म्हाताऱ्याचा, पण रोल पाहिजे मला तिच्या नवऱ्याचा. गड अवघड नाही मुळीच साताऱ्याचा, गड अवघड नाही मुळीच साताऱ्याचा, दांडगा अनुभव आहे म्हाताऱ्याचा, दांडगा अनुभव आहे म्हाताऱ्याचा. मित्रो, अनुभव म्हाताऱ्यांचा दांडगा असतो, बापाचा तर किती मोठा असेल. म्हणून प्रेम करायचे त्यांनी प्रेम करून बघावे, झाडे आणि सावल्यांचे नाते बघून करावे. झाडाखाली गौतमाला प्राप्त झाले होते ज्ञान, संन्याशाच्या बाळालाही आले होते आत्मभान. झाडे गाणे म्हणतात, झाडे टाळ्या पिटतात, झाडे जिव्हाळा पाहून पाण्याकडे वळतात. आणि याच झाडांच्या सावलीमध्ये माझं बालपण गेलं, तुमचंही गेलं असेल. आठवून आठवेना मला माझे बालपण, कोण जाणे कसा होता माझा आषाढ श्रावण. आठवून आठवेना मला माझे बालपण, कोण जाणे कसा होता माझा आषाढ श्रावण. शाळेतले बालपण जेव्हा मला आठवते, तेव्हा माझ्या मनावरी दौतशाहीची सांडते, तेव्हा माझ्या मनावरी दौतशाहीची सांडते. रण रण त्या उन्हात नाही थकलो ग आई, रण रण त्या उन्हात नाही थकलो ग आई. माझ्या डोळ्यांपुढे होती तुझी गर्द आमराई, माझ्या डोळ्यांपुढे होती तुझी गर्द आमराई. आणि मित्रो, आई धरणी सारखी, आपलं कुटुंब कसे, आई धरणी सारखी बाळ अंकुरा सारखे, आई धरणी सारखी बाळ अंकुरा सारखे. आणि पित्याचे आयुष्य सूर्यप्रकाशासारखे, आणि पित्याचे आयुष्य सूर्यप्रकाशासारखे. रामचंद्रजींना अभिवादन करतो आणि पुढची कविता हे करतो, सादर करतो. त्यातली, परवा गावाला गेलो, बहिणी भेटायला आल्या. कशा वाटल्या बहिणी? नद्यांसारख्या बहिणी बाप सह्याद्रीचा कडा, नद्यांसारख्या बहिणी बाप सह्याद्रीचा कडा. धरित्रीच्या वजनाचा आई रुपाया रोकडा, धरित्रीच्या वजनाचा आई रुपाया रोकडा. निळ्या डोंगरांची नावे, निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला. टिळेकर, विंध्य, सह्याद्री, सातपुडा, आल्प्स, गिरनार, काय असेल ते असेल डोंगरांची नावं. निळ्या डोंगरांची नावे माझ्या बापाच्या दुःखाला. त्याच्या संतापाचे कढ आले चैत्रा वैशाखाला, त्याच्या संतापाचे कढ आले चैत्रा वैशाखाला. आता इथले लोक फार सभ्य आहेत. आमच्या गावचं जरा वेगळं प्रकरण आहे.
बाटल्याची जाहिरात जागा जमिनी विकून जो तो झाला लखोपती. आमच्याकडे फॅशनच आहे बरं का मित्रांनो, आपल्याकडे अशी फॅशन आहे, जागा जमिनी विकून जो तो झाला लखोपती. खरं म्हणजे माझ्या बापाने जर शेती विकली असती तर मी सोनं गळ्यात नसतं घातलं, त्याच्या चपला घेतल्या असत्या आणि त्याच्यावर चाललो असतो. अजून तशीच जमीन आहे. म्हणून जागा जमिनी विकून जो तो झाला लखोपती, माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती, माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती. मित्र, तुमचा आमचा बाप, बाप नावाची वस्तुस्थिती आहे, बाप नावाची एक अवस्था आहे, बाप नावाचा एक भ्रम आहे आणि बाप नावाचा एक सजीव देखील आहे. म्हणून बाप कसा आहे, दिला आयुष्याने दगा, बाप वाघा पुढे उभा. तुमचा आमचा बाप, सगळ्यांचा बाप सारखाच. दिला आयुष्याने दगा, बाप वाघा पुढे उभा, त्याच्या अजून लपतो पाठीमागे छोटा मभा, त्याच्या अजून लपतो पाठीमागे छोटा. माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला. खरं म्हणजे आता मला कुणी बोलवलं तरी मी धावत त्या ठिकाणी जातो. ह्याचं कारण, माणसांनी फुललेला देश विदेश पाहिला, बापासारखा माणूस नाही भेटला कवीला, बापासारखा माणूस नाही भेटला कवीला. मित्र, असा बाप. आई, परवा गावी जत्रेला गेलो तर आंब्याच्या झाडाची सावली, लहान मुलगी जशी पळत येते तशी येऊन तिने माझ्या गळ्यात हात घातले. कुणी? सावलीनं. झाड दिसताच त्याची येते माझ्याकडे छाया, झाड दिसताच त्याची येते माझ्याकडे छाया, छायेमुळे आठवते मला माऊलीची माया, माऊलीच्या मायेमुळे होतो माझा जीव तान्हा, आठवणींना फुटतो मग अमृताचा पाना, आठवणींना फुटतो मग अमृताचा पाना. मित्र, आठवणींना फुटतो मग अमृताचा पाना. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. तुमच्या सर्वांच्या माऊलींसाठी हे समर्पण या कवितेचं. प्रतिमा, कविता तुम्हाला ही समर्पण कविता. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. मदन. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. आई नावाची वाटते देवालाही नवलाई, आई नावाची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठल ही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई, विठ्ठल ही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. आणि मित्रांनो, नांगोडे सर, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. आई कुणाचीही असो, हीच आपली संस्कृती, दुसरी संस्कृती नाही. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. नसेल आई, नसेल वडील, ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. म्हणजे भरपूर काम करावं कोणत्याही क्षेत्रामध्ये, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती याच्यामध्ये काम. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी, माऊलीची पाय धुळ रोज कपाळी लावावी. आईलाही कधी कधी आठवते तिची आई, आईलाही कधी कधी आठवते तिची आई. अशा वेळी जन्मा येते एक उदास अंगाई, अशा वेळी जन्मा येते एक उदास अंगाई. मुलींनो, कशी होती तुझी आई नका विचारू आईला,
कशी होती तुझी आई नका विचारू आईला, तिच्या डोळ्यातील पाणी जाते जाईच्या वेलीला, तिच्या डोळ्यातील पाणी जाते जाईच्या वेलीला. मित्र, शेवटचा बंद आपल्याला सांगतो. बघा, तिच्या डोळ्यातील पाणी जाते जाईच्या वेलीला, तिच्या डोळ्यातील पाणी जाते जाईच्या वेलीला. माझ्या गावाकडे आहे माझ्या दुःखांचा डोंगर, म्हणून तर मी गाव सोडलं. माझ्या गावाकडे आहे माझ्या दुःखाचा डोंगर, त्याच्या पायथ्याशी आहे माझे थकलेले घर. माझे थकलेले घर आल्या गेल्याला पुसते, सांगा दुर्दैवी घराचे भाग्य कधी उजळते. सांगा दुर्दैवी घराचे भाग्य कधी उजळते. आता गावाकडे काय, आई गेली बाबा गेले शेतीवाडी मुकी झाली. आई गेली बाबा गेले शेतीवाडी मुकी झाली. डोंगराच्या पायथ्याची पायवाट मुकी झाली. डोंगराच्या पायथ्याची पायवाट मुकी झाली. माझ्या मुलांना येईना गंध गावच्या मातीचा. आपल्या सर्वांचं दुर्दैव असे, माझ्या मुलांना येईना गंध गावच्या मातीचा. आठवून आठवेना आंबा आजोबा आजीचा. आठवून आठवेना आंबा आजोबा आजीचा. मी माझ्या मुलांना, मुलं मला म्हणतात, बाबा काय आहे कवितेमध्ये एवढं, सारखे तुम्ही कवितेच्या कार्यक्रमात पळता, काय आहे कवितेमध्ये. मी त्यांना सांगितलं, काव्य जीवनात आहे जरा जवळून बघा. काव्य जीवनात आहे जरा जवळून बघा. वाफ पाण्यामध्ये आहे पाणी उकळून बघा. वाफ पाण्यामध्ये आहे पाणी उकळून बघा. मित्र, आपलं कुणाशी वैर नाही, विज्ञानाशी देखील वैर नाही, परंतु आपल्याकडचा माणुसकीचा ओलावा, आपल्याकडच्या तुडुंब भरलेल्या विहिरी तळाला जाऊ नयेत एवढीच साधारणतः इच्छा आहे. कुटुंबामधली जी ओल आहे, परस्पर स्नेह जो आहे, प्रत्येक कुटुंब म्हणजे एक चिरेबंदी गड मला वाटतो. आणि याचं हेच आपल्या संस्कृतीचं रक्षण आहे आणि हे आपण केलं पाहिजे. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शेवटचा बंद आपल्याला सादर करतो. मित्रो, धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला. धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला. अरे हा जन्मच आहे दिला फुलांची पखरण वेचायला. चमेली जाई जुई मोगरा बघून गे शेवंतीला जरा. बाग हा आजच आहे खरा आजचे गाणे गा पाखरा. शेवटी छोटा असो की मोठा आवाज वाढवा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जीवनाचे जोरात ठोठवा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका, दर्यात पोहणारा माणूस वाचवा. हे होते आमचे मभा. किती तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, कवितेच्या माध्यमातून किती विचार आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यावर असं आहे की अस्ताला जाणारा सूर्य उद्विग्न मनाने जगाकडे बघतो. दुःखित स्वरात या जगाला प्रश्न विचारतो की माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं कार्य कोण करेल. तर उल्हासा काजवा मान उंचावून म्हणतो की महाराज, मी माझ्या कृतीप्रमाणे नक्कीच या जगाला प्रकाश देण्याचं कार्य करेल. आपण कवी लोक फार काही समाजासाठी करत नाही, पण आपल्या प्रबोधनाच्या, आपल्या काव्याच्या माध्यमातून नेहमीच आपण जगाला काही ना काही देण्याचं काम करत असतो. सरांच्या आई या कवितेवरून मसूद पटेल सरांच्या 2 ओळी आठवतात की वाटणी तू खुशाल कर बाई, वाटणी तू खुशाल कर बाई, पण मचं वाटणीत दे आई, पण मला वाटणीत दे आई. किती सुंदर ओळी मसूद पटेल सर लिहितात आणि किती छान लिखाण सरांचं असतं. सरांनी आज एवढं ज्ञान आपल्याला आपल्या प्रत्येक ओळींमधून, प्रत्येक शब्दांमधून दिलं. म्हणूनच मी म्हटलेलं आहे की ते सुरकुत्या जे असतात चेहऱ्यावरच्या, ते सुरकुत्या नसतात,
ते अनुभव असतात, ते जगण्याचं एक विद्यापीठ असतं आपल्यासाठी. आणि ते असंच विद्यापीठ नेहमीच आपल्याला लाभो, असेच मार्गदर्शन, असं सातपुते सरांसारखं, आपल्या मभा सरांसारखं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच लाभत राहो. आता सरांच्या याच्यावरून विचलित संयमाने माणूस वज्र झाला, विचलित संयमाने माणूस वज्र झाला, बुद्धाकडे बघा रे जर क्रोध उग्र झाला. विचलित संयमाने माणूस वज्र झाला, बुद्धाकडे बघा रे जर क्रोध उग्र झाला. सम्यक विचारधारा निर्मिती जनहिताची, निर्वाण बोध देईल वाणी तथागताची, निर्वाण बोध देईल वाणी तथागताची. असे सुंदर असे विचार सरांनी आपल्या समोर मांडलेले आहे. खरं म्हटलं तर अध्यक्षानंतर बोलायचंच हे नसतं, पण मैफिलच आपली अशी आहे की आगळी वेगळी मैफिल आहे. इथं कोणी, सरांनीच सांगितलं की मोठा असो व छोटा आवाज वाढवा, आणि सर्वांनीच आवाज वाढवायचा आहे. जर अध्यक्षच जर आपल्याला सांगते तर आपण नक्कीच सरांना विनंती करते, आपले काव्यात्म संस्थेचे अध्यक्ष, निस्वार्थपणे साहित्याची सेवा करणारे, कुठलाही कार्यक्रम असो त्याचा आढावा घेणारे, आणि त्यांच्याकडूनच समारोप घ्यायचा आहे. तर मी आत्माराम हरे सरांना विनंती करते की त्यांनी आपली रचना सादर करावी. मित्र, आत्मारामजी रावजी हरे हा माझा कवितेतला तारा आहे, सितारा. सतत प्रयत्नपूर्वक कविता लिहिणे, चांगलं वागणे. खरं म्हणजे चांगलं वागणं म्हणजेच एक कविता असते, आणि अनेकांशी चांगलं वागणं म्हणजे महाकाव्य असतं, दुसरं तिसरं काही नसतं. तर जीवनाला अत्यंत निकोप पद्धतीने जगणारा, आरोग्यपूर्ण पद्धतीने जगणारा आणि कविता म्हणणारा, म्हणूनच आज या मैफिलीचं समारोप त्यांनी करावा. आणि पुढच्या वेळे मला कधी जर कुणी बोलवलं तर मी असं सांगणार आहे, राहुल जाधव यांना सांगणार आहे की मला कधी जर बोलवलं तर अध्यक्षाला पहिला घ्यावा आणि नंतर बाकीच्यांना घ्यावा, म्हणजे अध्यक्षाला काय जे पहिल्यांदा काय जे असतं ते कळेल ते जरा. आणि यापुढे आम्ही अशी प्रथा पाडणार आहोत की जिथे जिथे मभा असेल आणि जिथे जिथे तुम्ही असाल तिथे तिथे पहिला मभा असेल आणि समारोप तुम्ही करा. आणि ह्या पिढीचे, या दिवंगत आदरणीय समाजपुरुष रामचंद्रजी जाधव यांचा पुढच्या पिढीला हा वारसा गेला पाहिजे, आणि हा वारसा पुढच्या पिढीकडे गेला पाहिजे, आणि त्याने समारोप केला पाहिजे. म्हणून मी आत्माराम हरे यांना पाचारण करतो. तिथनंच म्हणणं अरे तिथनंच बोलायची होती कविता, म्हणजे बॅनर येतो पाठीमागचा सगळा, आपण व्यवस्था ती केलेली की बसूनच कविता म्हणायची. तुम्ही माझ्या कार्यक्रमात म्हणले का घरी म्हणले कविता कळत नाही ना. मग अंधारात चमचमणाऱ्या कवीला, अंधारात चमचमणाऱ्या कवीला प्रकाशात कविता सादर करण्याची संधी जाधव सरांनी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि व्यासपीठावरील मान्यवर कविता सादर करतोय बाप. न 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 न. सामाजिक कार्याची सतत ओढ होती, सामाजिक कार्याची सतत ओढ होती. घरात माणसाची ये जा वाढत होती, घरात माणसाची ये जा वाढत होती. भाषा प्रेमाची सदा ओटावरती होती, भाषा प्रेमाची सदा ओटांवरती होती. अहंकाराची धूळ कधीच, अहंकाराची धूळ कधी उडतच नव्हते, अहंकाराची धूळ कधी उडतच नव्हती. स्वाभिमानी शिक्षकांचा सतत रुबाब असावा,
स्वाभिमानी शिक्षकांचा सतत रुबाब असावा, रामचंद्र गुरुजींचा आदर्श समोर ठेवावा, रामचंद्र गुरुजींचा आदर्श समोर ठेवावा. मुलांमध्ये त्यांनी उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहिले, मुलांमध्ये त्यांनी उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहिले. शिष्यवृत्ती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना छान घडविले, शिष्यवृत्ती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना छान घडविले. ना 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 ना. कलावंताला गुरुजी मदत करत राहिले, कलावंताला गुरुजी मदत करत राहिले. कामगाराच्या घामाला सतत न्याय देत राहिले, कामगाराच्या घामाला सतत न्याय देत राहिले. ना 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 ना. गुरुजीने पाया घराचा छान मजबूत केला, गुरुजीने पाया घराचा छान मजबूत केला. पत्नीला शिक्षण देऊन आदर्श समोर ठेवला, पत्नीला शिक्षण देऊन आदर्श समोर ठेवला. दादाने बाप म्हणून संस्कार आमावर केले, दादाने बाप म्हणून संस्कार आमावर केले. हरामाचं खायचं नाही आधी आम्हा शिकविले, हरामाचं खायचं नाही आधी आम्हा शिकविले. दादांच्या काळ जात अपार होती माया, दादांच्या काळ जात अपार होती माया. म्हणून पडली त्यांची आमच्यावरती छाया, म्हणून पडली त्यांची आमच्यावरती छाया. शेवट. राहुल दादा माझ्याशी नेहमी छान बोलले, राहुल दादा माझ्याशी छान बोलले. आयुष्याचे सूर माझे केवळ दादामुळे जुळले, राहुल दादा माझ्याशी नेहमी छान बोलले. आयुष्याचे सूर माझे केवळ दादामुळे जुळले, केवळ दादामुळे जुळले. धन्यवाद. पूर्ण म्हणजे रामचंद्रजी जाधव दादा यांच्या पूर्ण कार्याचा आढावा त्यांनी आपल्या कवितेतून घेतलेला आहे आणि त्यांच्या फॅमिलीचा पण. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आत्माराम हरे सरांचा सन्मान करावा. पहिलं सत्र संपलेलं आहे.